वेलकम स्टुडंट. न्यू लेक्चर ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीमधला आज आपण शेवटचा टॉपिक स्टडी करतोय, तो म्हणजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमधला गॅल्व्हनोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एखाद्या जनरल सर्किटमध्ये जर का आपल्याला करंट मेजर करायचा असेल तर आपण जनरली काय करत असतो, ॲमीटर यूज करत असतो. पण काही सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस आपल्याला एखाद्या जंक्शनच्या अक्रॉस जर का आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं असेल, म्हणजे व्हेरी स्मॉल करंट जर का कॅल्क्युलेट करायचं असेल, तर त्या सिच्युएशनमध्ये आपण गॅल्व्हनोमीटर काय करत असतो, यूज करत असतो. म्हणजे की गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय, तर गॅल्व्हनोमीटर म्हणजे आपण सांगतो इट इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर अ स्मॉल करंट. ठीक आहे, एखाद्या सर्किटमध्ये स्मॉल करंट जर का फ्लो होत असेल तर तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण गॅल्व्हनोमीटर काय करत असतो, यूज करत असतो. मग आता हा जो काही गॅल्व्हनोमीटर आहे, हा गॅल्व्हनोमीटरचा बेसिक प्रिन्सिपल काय असतो ते आपण आता स्टडी करूया. बघा, तर गॅल्व्हनोमीटरचा बेसिक प्रिन्सिपल असतो की व्हेनेवर अ करंट कॅरिंग कॉईल इज सस्पेंडेड फ्रीली इन अ radial magnetic field, then it will experience a maximum torque which will try to deflect the coil, and this deflection is directly proportional to current flowing through the coil. बघ विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या ठिकाणी आपण फक्त करंट म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक फील्डचा काय करतो तो आपण स्टडी करतो. पण ज्यावेळेस आपण गॅल्व्हनोमीटरचा स्टडी करतो त्या ठिकाणी आपण काय सांगितले बघा की ज्यावेळेस एखाद्या करंट कॉईलमधून ज्यावेळेस आपण त्याला रॅडियल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवणार, त्यावेळेस काय होईल की जी काय कॉईल असेल ती कॉईल काय होईल, तिला मॅक्झिमम टॉर्क येईल, ती काय होईल, डिफ्लेक्ट होईल. म्हणजे त्याचा अर्थ काय, हा जो कन्सेप्ट हा डिपेंड आहे तुमचा मॅग्नेटिक फील्डवर. त्यामुळं हा जो काही पॉईंट आहे त्यालाच आपण म्हणतोय मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर किंवा फक्त आपण गॅल्व्हनोमीटर म्हटलंय. तर हा पूर्ण कन्सेप्ट आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. कारण की याचा हा सगळा पॉईंट हा तुमचा मॅग्नेटिक फील्डशी काय रिलेटेड आहे. पण हा टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला याचा फक्त बेसिक प्रिन्सिपल आणि बाकीचे जे काही कन्व्हर्जन आहे ते तुम्हाला इझिली या पॉईंटमध्ये समजून जातील. फक्त प्रिन्सिपल तुम्हाला त्या पॉईंटमध्ये सेन्सिटिव्हिटी ॲक्युरेसी कशी कॅल्क्युलेट करायची आपण ते मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये स्टडी करणार आहे. मग आता जनरली फक्त कन्स्ट्रक्शन तुम्हाला की जे काही तुमचा डिफ्लेक्टिंग कॉईल, ही कॉईल तुमची नॉर्थ आणि साऊथ पोल म्हणजे थोडक्यात मॅग्नेटिक फील्डमध्ये काय केले असते, रॅडियल मॅग्नेटिक फील्डमध्ये तिला पुट केलेलं असतं. त्यानंतर इथे एक तुमची कॉईल असते, ती कॉईल ज्यावेळेस तुम्हाला इथं मॅग्नेटिक करंट आपण इथून फ्लो करणार त्यावेळेस काय होईल की या मॅग्नेटिक फील्डमुळे काय की जी काय कॉईल काय तुमची डिफ्लेक्ट होणार आहे. म्हणजे थोडक्यात समजा तुमचा गॅल्व्हनोमीटरचं काम काय असतं की समजा हा तुमचा गॅल्व्हनोमीटर आहे, इथून जर का आपण करंट फ्लो केला तर हा जो काही गॅल्व्हनोमीटर काय करतो, हा तुमचा डिफ्लेक्शन काय करतोय दाखवते. हा थोडक्यात जी याला आपण गॅल्व्हनोमीटर म्हणतोय. व्हेनेवर करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर इट विल बी डिफ्लेक्ट, म्हणजे ती कॉईल तुमची डिफ्लेक्ट होती. ठीक आहे, हा त्याचा बेसिक प्रिन्सिपल. मग आता हा जो काही गॅल्व्हनोमीटर आहे, ह्या गॅल्व्हनोमीटरचे काही कन्व्हर्जन असतात. कन्व्हर्जन म्हणजे हा गॅल्व्हनोमीटर आपण ॲज अ ॲमीटर आणि ॲज अ व्होल्टमीटर म्हणून एखाद्या सर्किटमध्ये त्याला यूज करू शकतो. मग आता सगळ्यात पहिला पॉईंट बघतो आपण, तो म्हणजे कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इंटू ॲमीटर. पण सगळ्यात पहिलं आपल्याला ॲमीटर म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. बघा, ॲमीटर म्हणजे काय सांगतो आपण की ॲमीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, मग आता एखाद्या सर्किटमध्ये समजा आपल्याला जर का करंट मेजर करायचं असेल, समजा सर्किट आहे तुमचं, ठीक आहे, या सर्किटमध्ये समजा मी इथं एक बल्ब जर का यूज केला आणि याच्या अक्रॉस जर का आपल्याला करंट जर का मेजर करायचं असेल, तर त्याच्या अक्रॉस जर का आपल्याला करंट मेजर करायचं असेल तर याचा अर्थ काय की आपल्याला जो काय ॲमीटर आपण इथे यूज करतोय, दिस ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ द कंपोनंट किंवा इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे आपण हा ॲमीटर कसा कनेक्ट करणार, कायम सिरीजमध्ये काय करणार, कनेक्ट करणार. पण आता ज्यावेळेस आपण हा जो काही मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर किंवा हा जो काही गॅल्व्हनोमीटर आहे याचं जर का आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल ॲमीटरमध्ये, त्यावेळेस आपल्याला थोडं काय करावं लागेल, एक चेंज करावं लागेल. मग चेंज करायचं म्हणजे काय करायचं थोडक्यात बघा की आता सपोज आपण असं कन्सिडर करू की हा तुमचा गॅल्व्हनोमीटर इथं दाखवला, बघा इथं तुमचा गॅल्व्हनोमीटर आहे, याच्यातून आपण करंट काय करतोय, फ्लो करतोय. मग आता ज्यावेळेस इथून करंट फ्लो होईल त्यावेळेस हा जो काही जी हा काय करेल, तुमचा फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवणार आहे. म्हणजे हा फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवेल तर आपण समजा मला लार्ज अमाऊंट ऑफ करंट जर इथून फ्लो करायचा असेल, पण गॅल्व्हनोमीटरची काय असते, कॅपॅसिटी असते की त्या कॅपॅसिटीपर्यंत तो करंट काय करू शकतो, मेजर करू शकतो. आणि आपण सांगितलं की स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. पण समजा मला सर्किटमध्ये का जास्त करंट जर का फ्लो करायचा असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपण काय करणार की एक स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टर, म्हणजे थोडक्यात आपण त्याला शंट रेजिस्टर्स काय म्हणतो आपण म्हणत असतो, तो आपण काय करणार, पॅरलल कनेक्ट करणार. बघा, म्हणजे कन्व्हर्जन जर का आपल्याला करायचं असेल गॅल्व्हनोमीटरच्या ॲमीटरमध्ये बाय कनेक्टिंग अ लो रेजिस्टन्स इन पॅरलल विथ द गॅल्व्हनोमीटर. म्हणजेच हा जो का लो रेजिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतोय, शंट रेजिस्टन्स म्हणतोय. म्हणजे एकदम स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स जर का आपण पॅरलल कनेक्ट केला तर आपल्याला त्याचं कन्व्हर्जन कशात करता येईल, ॲमीटरमध्ये करता येईल.
मग आता हे डायग्राममध्ये बघा की समजा आय एवढा करंट आपण सर्किटमध्ये फ्लो केला, तर हा जो काही गॅलनमीटर आहे गॅलनमीटरतून आय जी एवढा करंट काय होईल फ्लो होईल, म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ करंट इकडून पास होईल आणि इथून जो काही तुमचा लार्ज अमाऊंट ऑफ करंट काय इथं फ्लो होणार आहे आणि आपल्याला जेवढा करंट पाहिजे तो इथं पुन्हा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जर का आपल्याला इथून तर स्मॉलच करंट फ्लो झाला पण आपल्याला मॅक्झिमम करंटसाठी आपण काय केला, हा शंट रेजिस्टन्स काय केला, कनेक्ट केला. म्हणजे आपल्याला आय मायनस आय जी इथून काय होईल तुमचा फ्लो होईल आणि जेवढा करंट फ्लो केला तेवढा आपल्याला इथं मिळेल. मग आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येते की हा शंट रेजिस्टन्स आपण पॅरल कनेक्ट केला आहे. त्यामध्ये जी मध्ये आपण म्हणू की रेजिस्टन्स ऑफ गॅलनमीटर, एस इज अ शंट रेजिस्टन्स, आय इज अ टोटल करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट, आय जी इज अ गॅलनमीटर करंट, म्हणजे इथून जो करंट फ्लो होईल गॅलनमीटर म्हणून त्याला आपण आय जी म्हणतोय, आणि आय मायनस आय जी इज अ करंट पासिंग थ्रू द शंट. मग आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस करंट तुमचा जो का फ्लो होणार त्यावेळेस आपण काय सांगतो, जे काय पोटेन्शियल डिफरन्स असेल अक्रॉस एस आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जे कसं असेल सेम असेल. त्यामुळे आपण इक्वेशन बघा, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एस काय असेल तुमचं आय इंटू आर, आपल्याला माहिती आहे एस म्हणजे तुमचा आर आहे, म्हणजे आय मायनस आय जी इंटू एस इक्वल टू आय जी इंटू जी. म्हणजे ते जे काही इक्वेशन आहे इक्वेशन आपण काय करू शकतो, जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला इझिली काय करतील, कॅल्क्युलेट करतील. म्हणजे त्याच्यावरून आपण एसचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. मग तुम्ही शक्यतो हा फॉर्म्युला जर काही यूज केला तरी तुमचे सगळे प्रॉब्लेम काय होतील, सॉल्व्ह होतील. मग आता हा जो काय आपण शंट रेजिस्टन्सचा का वापरतो, ह्या शंट रेजिस्टन्सने की फंक्शन काय असतात. मग आता ज्यावेळेस आपण गॅलनमीटरमध्ये पॅरलल ज्यावेळेस आपण शंट रेजिस्टन्स यूज करतो त्यामुळे काय होत असतं की इट लोअर द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द ॲमीटर. म्हणजे तो काय करत असतं की जो काही इफेक्टिव्ह रेजिस्टन्स व्हॅल्यू काय करतो, लोअर करतो. ठीक आहे. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ गॅलनमीटर, ज्यावेळेस लार्ज अमाऊंट ऑफ करंट जर का सर्किटमधून फ्लो गॅलनमीटरमधून फ्लो झाला तर त्याची जी काय कॉईल ती कॉईल काय होऊ शकते, ब्रेक होऊ शकते. तर हे होऊ नये म्हणून आपण काय करतो की जो काय शंट रेजिस्टन्स हा काय करतो आपण यूज करतो की त्यामुळं आपल्याला गॅलनमीटर काय करते, डॅमेजपासून त्याला कंट्रोल करते. त्यानंतर प्रॉपर व्हॅल्यू ऑफ शंट मेजरमेंट ऑफ करंट इन्क्रीजेस, तर का आपण प्रॉपर व्हॅल्यू जर का आपण ह्या शंट रेजिस्टन्स जर काही यूज केली तर त्यामुळे आपल्याला करंट पण काय करते, इन्क्रीज करते. तर अशी काही फंक्शन्स हे आपण शंट रेजिस्टर काय करतोय, यूज करतोय. त्यानंतर जो काय तुमचा गॅलनमीटर आहे गॅलनमीटरमधून किती करंट फ्लो होते हे जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल त्यासाठी आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह करतोय बघा, करंट पासिंग थ्रू द गॅलनमीटर फॉर इट फुल स्केल डिफ्लेक्शन. समजा जर का तुमचा गॅलनमीटर हा तुमचा फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवत असेल तर या फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये किती करंट फ्लो होते हे जर का कॅल्क्युलेट करायचं असेल त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला बघा, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅलनमीटर, दॅट इज आय एस इंटू एस इक्वल टू आय जी इंटू जी. मग आपण काय करू बघा की आय एस अपॉन आय जी आणि जी अपॉन एस काय करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, इकडं त्याला डिवाइड करून देऊ. म्हणजे काय मिळेल बघा आपल्याला आय एस अपॉन आय जी, त्यात आपण दोन्ही साईडला +1 काय करू, ॲड करू. त्यामुळे तुमचं इक्वेशन बघा आय एस प्लस आय जी अपॉन आय जी इक्वल टू जी प्लस एस अपॉन एस. म्हणजे इक्वेशन मिळाला आय एस प्लस आय जी म्हणजेच काय तुमचा टोटल करंट दॅट इज आय एस प्लस आय जी इज इक्वल्स टू आपल्याला काय टोटल करंट आहे आय, त्या ठिकाणी व्हॅल्यू टाकू आपण आय अपॉन आय जी इक्वल टू जी प्लस एस अपॉन एस. मग आता याला आपण रेसिप्रोकल घेतात आपल्याकडे बघा आय जी अपॉन आय इक्वल टू एस अपॉन जी प्लस एस. म्हणजेच आपल्याला गॅलनमीटर म्हणून जो काय करंट फ्लो होते त्याला आपण म्हणतोय आय जी इक्वल टू एस अपॉन जी प्लस एस इंटू आय. एस म्हणजे आपल्याला शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू, जी म्हणजे गॅलनमीटरचा रेजिस्टन्स आणि आय म्हणजे तुमचा टोटल करंट. मग हा जो का आय जी अपॉन आय हा जो का फॅक्टर, या फॅक्टरला आपण म्हणतो फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू द गॅलनमीटर. म्हणजे किती फ्रॅक्शन मधला करंट तुमच्या गॅलनमीटरतून पास होतोय त्यासाठी आपण फॉर्म्युला काय करतो, यूज करतो आय जी अपॉन आय. मग आता सिमिलरली जसं गॅलनमीटरमधून किती करंट फ्लो होते हे आपण बघितलं, तसंच आता शंट रेजिस्टरमधून किती करंट फ्लो होते त्याचं इक्वेशन आपण डिराईव्ह करतोय बघा. करंट पासिंग थ्रू द शंट that is potential difference across shunt is equals to potential difference across gallonmeter, that is is into s equal to ig into g. Therefore ig upon s is equals to s upon g plus 1 आपण दोन्ही साईडला ऍड केला तर ig upon is plus 1 equal to is upon g plus 1, that is ig plus is upon is equal to s plus g upon g. आता ig plus is म्हणजे काय तुमचा टोटल करंट, that is i upon is equal to s plus g upon g, is upon s equal to g upon s plus g. मग आता हा जो का is upon s ही जे आहे याला आपण होते द फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग टू द शंट, म्हणजे शंटमधून किती करंट फ्लो होते त्यासाठी आपण हा फॉर्म्युला काय करतोय, यूज करतोय. त्याच्यावरून तुमचा जो का करंट फ्लोइंग थ्रू द शंट असेल तो मिळेल तुम्हाला जी अपॉन जी प्लस एस इंटू आय. हे झालं तुमचं करंट पासिंग थ्रू द शंट रेजिस्टर. त्यानंतर आता आपण असं कन्सिडर करूया की आय बी द
एन टाइम्स ग्रेटर दॅन द आय जी. बघा आपण असं म्हणू की जो काय टोटल करंट, हा टोटल करंट तुमचा हा गॅलोमीटर म्हणून जो काही करंट पास होतोय त्याच्या एन टाइम्स आहे. मग जर का असं असेल तर आपल्याला काय मिळेल बघा, आय इक्वल टू एन टाइम्स ऑफ आय जी. जर का आपण लिहिला तर आय म्हणजे आपल्याला माहिती आहे आय एस प्लस आय जी इक्वल टू काय असेल, एन इंटू आय जी. म्हणजेच आय एस म्हणजे करंट पासिंग थ्रू द शंट इज इक्वल्स टू एन इंटू आय जी मायनस आय जी. वी गेट आय एस इक्वल टू आय जी ॲज अ कॉमन इंटू एन मायनस वन. म्हणजेच जर का आता आपण याला आय एसला एसने आणि याला जर का जीने मल्टिप्लाय केलं तर काही क्वेश्चन बघा, आय पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस आपण लिहिलं होतं आय एस इंटू एस इक्वल टू आय जी इंटू जी. म्हणजेच बघा आता आय एसची व्हॅल्यू किती आली तुमची, आय जी इंटू एन मायनस वन ही व्हॅल्यू. तर सबस्टिट्यूट करूया आपण, आय जी इंटू एन मायनस वन इंटू एस इक्वल टू आय जी इंटू जी. वी गेट एन मायनस वन इंटू एस इज इक्वल्स टू आय जी अपॉन आय जी इंटू जी. दॅट इज वी गेट एस इज इक्वल्स टू जी अपॉन एन मायनस वन. म्हणजे त्याचा अर्थ काय सांगतो आपण, द शंट रेजिस्टन्स इज एन मायनस वन टाइम्स स्मॉलर दॅन द गॅलोमीटर. म्हणजे जेवढा का आपण गॅलोमीटरची व्हॅल्यू कन्सिडर करतोय तर तो क्वेश्चन कसा असेल, त्याच्या एन मायनस वन टाइम्स कसा असेल, स्मॉल असेल. त्यानंतर समजा आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो वन अपॉन आर इक्वल टू वन अपॉन जी प्लस वन अपॉन एस. म्हणजेच आपण त्याला लिहिणार की वन अपॉन आर आहे आणि ही व्हॅल्यू आपण वन अपॉन जी प्लस शनची व्हॅल्यू जी काय आपण लिहिली ती व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करूया आपण एन मायनस वन अपॉन जी. ठीक आहे, ह्या जर का प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला मिळेल जी अपॉन एन. जी म्हणजे आपण लिहितो की गॅलोमीटर किती करंट फ्लो होते तो रेजिस्टन्स ऑफ गॅलोमीटर, आणि एन म्हणजे काय असेल तुमचा किती टाइम्स आपण सांगितला तो इथं राईट डाऊन करायचा. मी तुम्हाला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करते. तर हा झाला तुमचा थेरॉटिकल पार्ट ऑफ गॅलोमीटर, त्यामधला फक्त कन्व्हर्जन ऑफ गॅलोमीटर इंटू ॲमीटर. मग त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल आपण बघूया. बघा क्वेश्चन विचारलं तुम्हाला, अ गॅलोमीटर ऑफ रेजिस्टन्स 100 ओहम गिव्ज अ फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर 1 मिली अँपियर. बघा गॅलोमीटर आपण यूज करतोय, त्याचा रेजिस्टन्स दिला तुम्हाला 100 ओहम आणि त्याचं फुल स्केल डिफ्लेक्शन आहे 1 मिली अँपियर. हाऊ विल वी कन्वर्ट इट टू मेजर द करंट अप टू 1 अँपियर. बघा म्हणजे सुरुवातीला जो काय तुमचा इथून जो काय 1 अँपियर एवढा करंट काय करतोय आपण फ्लो करतोय, आणि हा जो काही गॅलोमीटर आपण इथे यूज केलेला आहे, हा जो काही गॅलोमीटर आहे याच्यातून फक्त करंट फ्लो होतोय 1 मिली अँपियर. ठीक आहे, आणि आपल्याला किती मेजर करायचं आहे 1 अँपियर एवढा करंट काय करतं, म्हणजे इकडे परत 1 अँपियर करंट मिळायला पाहिजे. मग आपण काय करणार आहे, एक शंट रेजिस्टन्स काय करणार आहे, कनेक्ट करणार आहे. तर या शंटची व्हॅल्यू आपल्याला काय केली विचारलेली. बघा जीची व्हॅल्यू दिली तुम्हाला 100 ओहम म्हणजेच, आणि करंट फ्लोईंग थ्रू द गॅलोमीटर दिला आय जी इक्वल टू 1 इंटू 10⁻³ अँपियर म्हणजे 1 मिली अँपियर. टोटल करंट दिला तुम्हाला 1 अँपियर, ती एसची व्हॅल्यू विचारलेली. मग आपल्याकडे फॉर्म्युला एस इक्वल टू जी इंटू आय जी अपॉन आय मायनस आय जी. 100 इंटू 1 इंटू 10⁻³ अपॉन 1 मायनस 1 इंटू 10⁻³. दॅट इज 100 इंटू 10⁻³ अपॉन 1 मायनस 1 इंटू 10⁻³ ची व्हॅल्यू असेल तुमची 0.0999. म्हणजेच 100 इंटू 10⁻³ अपॉन 993 इंटू 10⁻³ 10⁻³ कॅन्सल. दॅट इज एस इक्वल टू 0.1 ओहम. म्हणजे एवढा स्मॉल अमाऊंटचा रेजिस्टन्स जर का आपण कनेक्ट केला तर आता स्मॉल अमाऊंटच का म्हणतोय, कारण की जेवढी रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी असेल तेवढं तुमचा करंट काय होईल जास्त फ्लो होईल. तर का रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढली तर करंट कसा फ्लो होईल, कमी फ्लो होईल. ठीक आहे, हा तुमचा बेसिक कन्सेप्ट. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम, a combined resistance of gallanometer of 500 ohm and its shunt is 250 ohm. Calculate the value of shunt. बघा आता कंबाईन रेजिस्टन्स दिला आहे तुम्हाला गॅलोमीटरचा 500 ओहम अँड इट्स शंट इज 25 ओहम. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शंट, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. मग आता फॉर्म्युला आपल्याकडे इफेक्टिव्ह रेजिस्टन्सचा 1/x इज इक्वल्स टू 1/s प्लस 1/g. ठीक आहे, तर 1 इफेक्टिव्ह रेजिस्टन्सची व्हॅल्यू लिहिली आपण 25 तुम्हाला दिलेली. ठीक आहे, म्हणजे 250 ओहम ते आपण इथं राईट. 1/25 इक्वल टू 1/s प्लस 1/500 हा दिला तुम्हाला 25 ओहम. म्हणजे बघा 1/25 इक्वल टू 500 प्लस एस अपॉन 500 इंटू एस. ठीक आहे, हा एस आहे हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर 25 इक्वल टू 500 इंटू एस अपॉन 500 प्लस एस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल एस इक्वल टू 26.32 ओहम. ओके, तर कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर तुम्हाला मिळेल 26.32 ओहम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स दॅट अलाउज 20% ऑफ द मेन करंट थ्रू गॅलोमीटर ऑफ 99 ओहम. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द शंट रेजिस्टन्स दॅट अलाउड 20% ऑफ मेन करंट पासिंग थ्रू द गॅलोमीटर ऑफ 99 ओहम. बघा जीची व्हॅल्यू 99 ओहम
आपल्याला गॅलमीटरमध्ये किती करंट फ्लो होतो तो कॅल्क्युलेट करायचा आहे. किती 20%, दॅट इज 20/100 इंटू आय, वी गेट 0.2 इंटू आय. म्हणजेच एस ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. एस ची व्हॅल्यू किती आहे, एस इक्वल टू 0.2 आय इंटू 99 अपॉन आय मायनस 0.2 आय, दॅट इज एस इक्वल्स टू 0.2 इंटू 99, 1 मायनस 0.2 किती मिळालं तुम्हाला 0.8. ओके, आय गेट कॅन्सल. एस ची व्हॅल्यू किती मिळाली 24.75 ओहम. तर अशा प्रकारे तुम्हाला जर का थोडं जरी व्हेरिएशन दिलं क्वेश्चनमध्ये तुम्ही इझिली तो टॅकल करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, a galvanometer has a full resistance of 100 ohm and its full scale deflection current is 100 microampere. What shunt resistance should be added so that the ammeter can be raised up to 0 to 10 milliampere? बघा आता टोटल करंट दिलं तुम्हाला गॅलव्हॅनोमीटर मधून पास होणारा 100 मायक्रोएम्पियर म्हणजे 0.1 मिलीएम्पियर. ठीक आहे, म्हणजेच टोटल करंट दिलं तुम्हाला 10 एम्पियर, कारण की 10 एम्पियर एवढं करंट काय करतं आपल्याला टोटल करंट फ्लो करायचं आहे. गॅलव्हॅनोमीटरची रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली तुम्हाला 100 ओम. तर बघा आपण फॉर्म्युला वापरतोय एन इक्वल टू 100 अपॉन 0.1 इक्वल टू 100. म्हणजे हा आपण कसा यूज केला, आपल्याला माहिती की आय इक्वल टू काय एन इंटू आय टी, कारण की तो गॅलव्हॅनोमीटरच्या टर्म्समध्ये दिला बरोबर. म्हणजे आपण ती इक्वेशन वापरतो बघा आय इक्वल टू एन इंटू आय जी. देअरफॉर एस इक्वल टू जे अपॉन एन मायनस 1 वी गेट 100 अपॉन 100 मायनस 1, 100 अपॉन 99 ओहम. हे असं त्याचं आन्सर. त्यानंतर तुमच्यासाठी एक होमवर्कचा क्वेश्चन. A galvanometer of resistance 100 ohm gives a full scale deflection for n current for a current of 10 ampere. ठीक आहे, 10 milliampere या करंट साठी. If the resistance of 10 ohm is connected in parallel to the coil of galvanometer, find the maximum current that can be measured with the galvanometer. आपल्याला मॅक्झिमम किती करंट आपण मेजर करू शकतो असा क्वेश्चन तुम्हाला या क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे. हा तुमच्यासाठी होमवर्कचा क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर हा जो टॉपिक आहे तुमचा आता मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमधला गॅलव्हॅनोमीटरचा आणि गॅलव्हॅनोमीटरमधला कन्व्हर्जन ऑफ मुव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर इंटू ॲमीटर आपण स्टडी केला. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे कन्व्हर्जन ऑफ गॅलव्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर. बरं विद्यार्थी मित्रांनो, जनरल आपल्याला माहिती की आपण व्होल्टमीटर म्हणजे काय सांगतो आपण की व्होल्टमीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस टू टर्मिनल. दोन टर्मिनलच्या अक्रॉस जर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा असेल तर आपण काय करत असतो, व्होल्टमीटर यूज करत असतो. आणि हे व्होल्टमीटर आपण कायम कशात कनेक्ट करत असतो, पॅरललमध्ये. ठीक आहे, पण मग आता ज्यावेळेस आपल्याला गॅलव्हॅनोमीटरचं कन्व्हर्जन जर व्होल्टमीटरमध्ये करायचं असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपण काय करणार बघा, बाय कनेक्टिंग अ हाय रेजिस्टन्स ऑफ आर इन सिरीज विथ द जी. कारण आपल्याला माहिती की त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काय मिळेल, सेम मिळायला पाहिजे म्हणून. मग आता जो काही करंट असेल तर करंट तुमचा इथं आपण बघा डायग्राम दिली की गॅलव्हॅनोमीटरच्या अक्रॉस काय करणार आपण हाय रेजिस्टन्स काय करणार, कनेक्ट करणार. म्हणजे जे असेल तुमचा रेजिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनोमीटर आर बी द हाय रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज आणि पोटेन्शियल डिफरन्स कसा असेल विच इज टू बी मेजर, जे आपल्याला मेजर करायचं. आपल्याला माहिती की आता या सिच्युएशन करंट सेम पास होईल, फक्त पोटेन्शियल डिफरन्स कसा असेल, डिफरंट असेल. मग आता टोटल व्होल्टेज काय लिहिणार आपण बघा, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जी प्लस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस आर, दॅट इज व्ही जी प्लस व्ही आर. व्ही जी मध्येच लिहिणार आपण आय जी इंटू जी आणि आय जी इंटू आर. वी गेट आय जी व्ही इक्वल टू आय जी इंटू जी प्लस आर. आता मल्टिप्लिकेशन केलं तर बघा काय मिळेल तुम्हाला, आपण डायरेक्ट जी प्लस आर इकडे घेऊया. जी प्लस आर इक्वल टू व्ही अपॉन आय जी. आपल्याला आरची व्हॅल्यू विचारली व्ही अपॉन आय जी मायनस जी. मग हा जो काय आर आहे म्हणजे याचा अर्थ काय आपण हाय रेजिस्टन्स काय करतात तिथं कनेक्ट करतोय. त्या ठिकाणी आपण लो रेजिस्ट ॲमीटरच्या कन्व्हर्जनमध्ये आपण लो रेजिस्टन्स म्हणजे शंट रेजिस्टन्स आपण यूज केला, यात आपण हाय रेजिस्टन्स काय करतो यूज करतो. मग त्या हाय रेजिस्टन्सचं फंक्शन काय बघा, इट इज यूज टू इन्क्रीज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द गॅलव्हॅनोमीटर. गॅलव्हॅनोमीटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन्क्रीज करण्यासाठी त्यानंतर इन्क्रीज द रेंज ऑफ व्होल्टमीटर, व्होल्टमीटरची रेंज इन्क्रीज करणं आणि टू प्रोटेक्ट द गॅलव्हॅनोमीटर फ्रॉम द डॅमेज. गॅलव्हॅनोमीटरला डॅमेज करण्यापासून कंट्रोल करण्याचं काम पण हा रेजिस्टन्स तुमचा करत असतो. त्यानंतर नेक्स्ट याच्यात इफ व्ही बी द एन टाइम्स ग्रेटर दॅन द व्ही जी. समजा जर का तुमचं टोटल व्होल्टेज आहे तुमचं एन टाइम्स असेल व्ही जी पेक्षा, तर त्या सिच्युएशनमध्ये काय मिळेल बघा, व्ही इक्वल टू एन इंटू व्ही जी, दॅट इज व्ही जी प्लस व्ही आर इक्वल टू एन इंटू व्ही जी. वी गेट व्ही आर इक्वल टू एन इंटू व्ही जी मायनस व्ही जी. व्ही जी ॲज अ कॉमन एन मायनस वन. व्ही जी म्हणजेच व्ही आर म्हणजेच आपण लिहितो आय जी इंटू आर, दॅट इज व्ही जी इंटू एन मायनस वन. वी गेट आय जी इंटू जी इंटू एन मायनस वन. म्हणजेच आपल्याला जो का आर आहे तो आरचं इक्वेशन मिळेल तुम्हाला बघा, आय जी गेट कॅन्सल, आर इक्वल टू जी इंटू एन मायनस वन. म्हणजे तुम्ही
रेजिस्टन्सची व्हॅल्यू या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर त्याचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय कॅल्क्युलेट करायचं असेल तर सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला आर बी काय मिळेल जी प्लस आर. मग समजा इन टर्म्स ऑफ एन जर का आपल्याला विचारलं तर इन टर्म्स ऑफ एन ती व्हॅल्यू असते की आर बी इक्वल टू जी प्लस आरची व्हॅल्यू आपण लिहिली जी इंटू एन मायनस वन दॅट इज जी डी गेट कॅन्सल आर इक्वल टू काय असेल एन टाइम्स ऑफ जी असेल. तर अशा प्रकारे तुम्ही व्होल्ट कॅलोमीटरचं कन्व्हर्जन व्होल्टमीटरमध्ये करू शकतात. त्यानंतर याची आपण प्रॉब्लेम स्टडी करूया. प्रॉब्लेम विचारलं तुम्हाला. व्होल्टमीटर हॅज अ रेंज ऑफ 25 व्होल्ट अँड रेजिस्टन्स ऑफ 500 ओहम. हाऊ विल यू कन्वर्ट इट इंटू अ व्होल्टमीटर कॅपेबल ऑफ रिडिंग अप टू 250 व्होल्ट. बघा आपण व्होल्टमीटरची रेंज तुमची 25 व्होल्ट, त्याचा रेजिस्टन्स आपण वापरला 500 ओहम आणि आपण क्वेश्चन विचारलं की हाऊ विल यू कन्वर्ट इट इंटू व्होल्टमीटर कॅपेबल ऑफ रिडिंग 250 व्होल्ट. म्हणजे त्यांनी 250 व्होल्ट काय केलं पाहिजे मेजर केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आपण हाय रेजिस्टन्स काय करणार आपण आता कनेक्ट करणार. म्हणजे बघा व्ही जी इक्वल टू काय आपण आय जी इंटू जी 25 इंटू आय जी इंटू 500 आय जी इक्वल 25 अपॉन 500 आय जी इक्वल 0.05 एम्पियर. कारण किती करंट फ्लो होतं आपल्याला माहिती नाही म्हणून आपण पहिले काय केलं करंट काय केला कॅल्क्युलेट करून घेतला. गॅलोमीटरमध्ये किती करंट फ्लो होईल तर आय जी इक्वल 0.05 एम्पियर एवढा करंट काय होईल फ्लो होईल. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे आर इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी दॅट इज आर इक्वल 250 अपॉन 0.05 मायनस 500 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर आन्सर तुम्हाला मिळालं बघा 225 अपॉन 0.05 इक्वल टू 4500 ओहम. म्हणजे हाय रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला इथं ऑप्टेन झाली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ गॅलोमीटर ऑफ रेजिस्टन्स 400 ohm gives full scale deflection for a current of 10 milliampere through it. A resistance of 9960 ohm is connected in a series with galvanometer coil. Find the maximum voltage that can be measured with the voltmeter. काय क्वेश्चन विचारला तिथं की गॅलोमीटरमध्ये तुम्हाला गॅलोमीटरचा रेजिस्टन्स दिला 40 ओहम आणि तो फुल स्केल डिफ्लेक्शन होतं 10 मिली एम्पियर या करंटसाठी. त्याच्यात आपण रेजिस्टन्स कनेक्ट केलं 9960 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज विथ द गॅलोमीटर. फाइंड द मॅक्झिमम व्होल्टेज. तर आपल्याला व्हीची व्हॅल्यू काय करायची कॅल्क्युलेट करायची. आपल्याकडं फॉर्म्युला आहे आर इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी दॅट इज 9960 इक्वल टू व्ही अपॉन 10 इंटू 10⁻³ मायनस 40 करून प्लस झाला व्ही अपॉन 10 इंटू 10⁻³ वी गेट आन्सर ऑफ व्ही इक्वल टू 100 व्होल्ट. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं 100 व्होल्ट हे काय असेल आन्सर असेल. सिंपल क्वेश्चन आहे, फक्त व्यवस्थित क्वेश्चन वाचून त्याला सॉल्व करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन की जो तुम्हाला होमवर्कसाठी आहे आणि थोडासा वेगळा क्वेश्चन त्यात मी सॉल्व करून द्या तुम्हाला. बघा नेक्स्ट क्वेश्चन अ गॅलोमीटर हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम गिव्स a full scale deflection for a current of 1 milliampere. How will you convert क्वेश्चन होमवर्कचा क्वेश्चन तुम्हाला वेगळा आहे. होमवर्कचा क्वेश्चन दिला आहे अ गॅलोमीटर हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ 60 ओहम गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर अ करंट ऑफ 5 milliampere थ्रू इट. हाऊ विल यू कन्वर्ट इट इंटू व्होल्टमीटर टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स अप टू 20 व्होल्ट. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी बघा. Galvanometer having resistance of 60 ohm gives full scale deflection for a current of 5 milliampere through it. How will you convert it into voltmeter to measure a potential difference up to 20 volt? त्यानंतर थोडासा वेगळा क्वेश्चन की जो तुम्हाला एक सॉल्व करून दिला आहे मी. A galvanometer having a resistance of 10 ohm gives a full scale deflection for a current of 1 milliampere. How will you convert it into an ammeter and of a range 10 ampere and voltmeter of a range of 100 volt. त्याच्यात आपण दोन्ही क्वेश्चन काय केले कंबाईन केले ॲमीटर आणि व्होल्टमीटरचे. तर कसं सॉल्व करता बघा. तुम्हाला गिवन दिलं आहे जीची व्हॅल्यू दिली 10 ओहम, त्यानंतर आय जी दिला 1 मिली एम्पियर म्हणजेच 1 × 10⁻³ एम्पियर. त्यानंतर टोटल करंट दिला आहे तुम्हाला 10 एम्पियर. व्होल्टेज दिले तुम्हाला 100 व्होल्ट आपल्याला कॅल्क्युलेट आणि आपल्याला शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू आणि आरची व्हॅल्यू काय करायची थोडक्यात कॅल्क्युलेट करायची. आपल्याला शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यूसाठी फॉर्म्युला माहिती आहे एस इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी दॅट इज 1 × 10⁻³ इंटू 10 अपॉन 10 मायनस 1 × 10⁻³ वी गेट 10⁻³ अपॉन
10 minus 0.01 that is 0.001 ओहम हा असा तुमचा शंट रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल रेजिस्टरची मिळणार. आणि त्यानंतर आपल्याला हाय रेजिस्टन्सची व्हॅल्यू म्हणजे व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर V/IM - G 100/10⁻³ जीची व्हॅल्यू दिली तुम्हाला 10. कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळेल बघा 10⁵ - 10 दॅट इज 10,000 - 10 दॅट इज 99,000 सॉरी हे तुमचं 1,00,000 - 10 दॅट इज 99,990 ओहम ही काय असेल तुमची व्हॅल्यू असेल. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा जो का तुमचा चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी हा आज पूर्ण संपलेला आहे. तर आपण ह्या चॅप्टरमध्ये सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. तरी काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला ते व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता. थँक्यू.